जय महाराष्ट्र। आता खरं तर हा मोर्चा होता, मोर्चामध्ये काही चुकीचोर समोरून आले। श्रावण आहे म्हणून तर खिशातून कोंबड्या पण काढल्या असत्या आपण त्यांच्या। जाऊ दे, मी त्यांच्यावर जास्ती लक्ष नाही देत, कारण जी घाण आहे त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नसतं। कचऱ्याचं विलीनीकरण करतो आपण, कधी लक्ष देत नाही। पण आज जो बालिशपणा होता त्यांचा, जो भाजपचा बालिशपणा, जो भाजपचा भ्रष्टाचार आहे, तो त्यांच्याचमुळे जनासमोर आलेला आहे। ते जरा राहू दे ना, स्पीकर काय करतो आता। खरं तसं पाहायला गेलं तर खासदार, इकडचे स्थानिक खासदार जे स्वतः कसे जिंकून आले तुम्हाला माहिती, पण 4 दिवसानंतर आले। वैभवजींची प्रतिक्रिया जी होती ती पहिल्या दिवशी होती आणि उत्स्फूर्त होती। आणि मला वाटतं आपण सगळेच, काल मी अंबादास दानवेजी आम्ही परवा संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर मध्ये होतो आणि तिथे देखील आम्ही हा विचार केला की नाही, आपण इथे शिवरायांबरोबर जे झालेलं आहे तिथे जाऊन पाहिलं पाहिजे, महाराजांची माफी आपण मागितली पाहिजे, कारण आपण महाराष्ट्राची माणसं आहोत, इकडच्या मातीतल्या माणसं आहोत। भ्रष्टाचार जरी भ्रष्टाचारी जनता पक्षाने केला असेल तरी आपण या मातीतले इकडचे लोक आहोत, महाराजांचे मावळे आहोत आणि इथे जाऊन पाहिलं पाहिजे काय झालं। कालच रात्री मला वाटतं राजन साळवी साहेब आले, विनायक राऊत साहेब आले, जयंत पाटील साहेब, भटकर साहेब वगैरे आम्ही सगळे आलो, माझ्यासोबत सुनील शिंदेजी देखील आले। आणि म्हणून जे आपण जे बोलतो ते खरं आहे। ही परिस्थिती सर्वत्र आपण पाहतो, देशभरात आहे। भाजपच्या राज्यामध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये आपण पाहत होतो, पाऊस थांबायला आला, मी जरा विनंती करेन थोडी थांबा पावसाला, पण 10 वर्ष आपण पाहतोय जे जे भाजपाने काम केलेलं आहे त्या कामाला गळती लागलेली आहे। कुठचाही एकही असा भाग देशात सोडलेला नाहीये तिथे भाजपाने भ्रष्टाचार केला नाही। मुंबईची मेट्रो असो, आता गेल्या वर्षी आणि या वर्षी मिंदेनी केलेल्या 2 वर्षी मुंबई महानगरपालिकेतले घोटाळे असो, पुण्यातले रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट असो, हेच काय अयोध्येमधलं आपलं भगवान श्रीरामाचं मंदिर तिथे पण गळती लागलेली आहे। मोदी साहेबांनी ज्याचं अनावरण केलं घाईघाईत, असंच या पुतळ्याचं अनावरण केलं घाईघाईत निवडणुकीच्या आधी, तसंच जगाला दाखवलं की मीच केलं हे दाखवायला, म्हणून ज्या मंदिराचं त्यासाठी कारसेवकांनी आपले जीव दिले, शिवसैनिकांनी आपले जीव दिले, आंदोलनं झाली 20 वर्ष, जे काही चालू होतं अयोध्येमध्ये आणि देशभरात, त्याच्यावर आपण बघितलं पाणी फेरायला अक्षरशः बिमल पटेल नावाचा एक आर्किटेक्ट आणि मोदी साहेबांची जी सगळी लोक होती त्या मंदिरात देखील काय करून ठेवलेलं आपण पाहिलं। मग दिल्ली असेल, केदारनाथचं 300 केजीचं सोन्याचं घोटाळा असेल, हे आहे संसद भवन, नवीन संसद भवनात देखील पाणी तुंबायला लागलेलं आहे। जे खासदार आहेत या पहिल्या पावसात तिथे अडकले होते, आणि हेच नाही तर दिल्लीच्या एअरपोर्टचं छत पडलं। ठीक आहे कॅमेरावाले राहू, दिल्लीच्या एअरपोर्टचं छत पडलं, कुठेतरी रेल्वेचा पुढचा रोज ऍक्सिडेंट होतोय। मुंबई गोवा महामार्ग, जे गडकरी साहेब आपल्याला सांगत असतात की स्वतः विकास पुरुष आहे, 5 मिनिटात आम्ही 5 किलोमीटर पळवतो। गडकरी साहेब कधीतरी या आणि मुंबई गोवा महामार्ग तुम्ही ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले, तुमच्या मित्रांना जी टेंडर दिले, जरा स्वतःच्या डोळ्यांनी येऊन पहा। मुंबई नाशिक महामार्ग असेल, मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल, आणि तेच काय तर हा जो पुतळा होता ह्याचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं होतं? या भाजपवाल्यांनी, या मुंडे सरकारने, या खोके सरकारने। हे आज जगासमोर आलं पाहिजे। कोण होते हे आपटे? कोणाला हे 24 वर्षाचा हा पोर जो आहे, मुलगा जो आहे, तरुणांना प्राधान्य दिलं पाहिजे, मी पण समजू शकतो, पण कुठचाही एक्सपिरियन्स न असताना जो पुतळा बनवलेला, आमच्या दैवताचा जो तुम्ही पुतळा बनवलेला आहे, एक तर पुतळ्याचं जर तुम्ही पाहिलं असेल तर ते महाराज वाटतच नव्हते। आणि जो पुतळा तुम्ही बनवलेला आहे, समुद्रकाठी जो पुतळ्याचं तुम्ही अनावरण केलं, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अमेरिकेमध्ये 1886 साली, म्हणजे 138 वर्ष वादळ झेलत आहे, पाऊस, कधी बर्फ, सगळं काही झेलत असतं वैभवजी, जाऊन पाहण्यासारखं आहे। स्टॅच्यू ऑफ लिबर्टी 138 वर्ष तसंच तसं आहे, पण हा पुतळा 8 महिन्यात पडला। सिंधुदुर्ग किल्ला असेल, आपले अनेक गडकोट असतील, गेटवे ऑफ इंडियाला देखील छत्रपती शिवरायांचा पुतळा तिथे लावलेला आहे, अश्वरूढ पुतळा आहे, अजून काही झालं नाही। हा आपटे कोण आहे? हा फरार झाला कसा? जसं भाजपने त्या रेवण नावाच्या राक्षसाला बलात्काराला पळू दिलं होतं, तशा आपटेला पळू दिलं का? हे आपटे कोण आहेत, कुठे गेले, हे आम्हाला पोलिसांनी सांगितलं पाहिजे। मुख्य गोष्ट हीच राहते, काल परवा कसं आम्ही ऐकतोय की हे आपटे नावाचं जे एक तरुण माणूस आहे,
तो कुठच्या तरी कोणाचा तरी मुळाचा मित्र आहे, पैसे किती काढले वगैरे ही सगळी गोष्ट आहे, पण ही सगळी जी घटना घडलेली आहे, मी आज तुम्हाला विचारत आहे, या घटनेने तुम्हाला चीड आली की नाही, दुःख झालं की नाही, वेदना झाल्यात की नाही, झालेत तर सगळं ना. आपण महाराष्ट्राची माणसं आहोत, हे आपल्या अस्मितेला चिडायला प्रयत्न करतात, आपल्या आत्म्याला मारण्याचा प्रयत्न करतात, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला मारण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही ह्याला उत्तर देणार की नाही देणार, तुम्हाला राग येणार की नाही. मिंदून सारखं राहायचं नाही, ना तर मिंदे काय सांगतात, अरे म्हणाला 45 स्पीडने मारायला. दुसरे एक निर्लज्ज मंत्री, राजकीय नेता जो निर्लज्ज असतो, राजकीय निर्लज्ज नेता दिसणार ते केसरकर साहेब, ते येऊन सांगतात ह्याच्यातून वाईटातून काहीतरी चांगलं होईल. मला भीती अशी यायला लागलेली आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बांधतात, तिथे पण असा पुतळा बांधणार की काय, कारण सगळीकडे भ्रष्टाचार करतात. ह्यांना संविधानावर राग येतो, ह्यांना महाराष्ट्राबद्दल द्वेष आहे, ह्यांना छत्रपती शिवरायांबद्दल द्वेष आहे. आणि म्हणूनच छत्रपती संभाजीनगर मधलं जे एअरपोर्ट आहे, त्या विमानतळाचं नाव आपण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ हे 4 वर्षापूर्वी केलं होतं. मोदी साहेबांनी परवानगी दिलेली नाहीये. जयंत पाटील साहेब इथे गोव्यामध्ये मोपा एअरपोर्ट जे आहे, त्या एअरपोर्टचं नाव मनोहर पर्रिकर साहेब यांच्या नावाने दिलेलं आहे. अयोध्येमध्ये जे विमानतळ आहे, तिथे नाव याच भाजपाने महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिलेलं. द्या, कोणालाही आमचा विरोध नाही, पण आमच्या महाराष्ट्रामध्ये दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि छत्रपती संभाजी महाराज विमानतळ जे आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळाला दिलेलं आहे, त्याचा तुम्हाला विरोध काय, एवढा महाराष्ट्र द्वेष काय. आणि म्हणून आजपासून आपल्याला ठरवायचं आहे की आजपासून आपला प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हे सरकार पाडेपर्यंत, हे सरकार गाडल्यापर्यंत आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जगायचं आहे, त्यांच्या मावळ्यांसारखं जगायचं आहे, आपल्या स्वराज्यासाठी जगायचं आहे. समोरून अब्दाली येतील, अफजल खान येतील, अनेक लोक, हे मोगल जे आहेत दिल्ली मधले भाजपवाले, हे आपल्या रांगावर येतील, धमकवण्याचा प्रयत्न करतील, ईडी, आयटी, सीबीआय आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करतील. पण त्यांना डोळ्यात डोळे मिळून सांगा की आम्ही तुम्हाला घाबरत नाही, आम्ही दिल्ली समोर झुकणार नाही, झुकवं तर तुम्हालाच झुकू, हा महाराष्ट्र झुकणार नाही. लढायला तयार आहात का, लढायला तयार आहात का, लढायला तयार आहात का. आजपासून सांगायचं, मिंदे सरकार, मिंदे सरकार, भाजप सरकार, भाजप सरकार, खोके सरकार, खोके सरकार, महाराष्ट्र द्वेष्ट सरकार, मिंदे सरकार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.